10 वर्षाआधी रितेश देशमुख यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते आज फेल जाते। हा सिनेमा जो मराठी सिनेसृष्टीचे अनेक रेकॉर्ड मोडणार, 100 कोटींचा टप्पा सहज पार करणार आणि इतिहास घडवणार अशी चर्चा होती, ती चर्चाच राहिली। कारण जशी सध्या थिएटरमध्ये या सिनेमाची परिस्थिती चालू आहे, त्यावरून हा सिनेमा जणू काही व्हेंटिलेटरवर असल्यासारखा वाटतोय। आता तुम्हाला वाटत असेल की मी या सिनेमा बाबतीत एवढा का निगेटिव्ह बोलतोय, त्यामागचं कारण आहे या सिनेमाचं आतापर्यंतचं बॉक्स ऑफिस कलेक्शन। 8 दिवसात या सिनेमाने जवळपास 60 कोटी रुपयांची कमाई केली आहे। आता अनेक जण म्हणतील की 60 कोटी काही कमी रक्कम नाही, हे खरं आहे, पण जिथे सिनेमाचं बजेटच जवळपास 100 कोटी रुपये आहे, तिथे 8 दिवसात फक्त 60 कोटींची कमाई ही अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे। कारण साधं आहे, एखाद्या मोठ्या बजेटच्या सिनेमाला सुरुवातीला 8 ते 10 दिवसातच मजबूत कमाई करावी लागते। त्याच काळात जर बजेट रिकवर होत नसेल तर पुढे प्रॉफिटमध्ये जाणं खूपच कठीण आहे। आणि सध्या या सिनेमाची रोजची कमाई पाहिली तर ती साधारणतः दिवसाला 3 ते 4 कोटींच्या आसपास आहे। त्यातही ही कमाई दिवसेंदिवस कमी होत चालली आहे। म्हणजे या सिनेमाला फक्त बजेट रिकवर करायचं असेल तर अजून बराच काळ थिएटरमध्ये टिकून राहावं लागेल आणि सध्याची परिस्थिती पाहता ते तितकंसं सोपं दिसत नाही। मग प्रश्न असा निर्माण होतो की हा सिनेमा खरंच फ्लॉप ठरणार का? आणि रितेश देशमुख यांना या सिनेमामुळे मोठं आर्थिक नुकसान होणार का, की अजूनही या सिनेमातून ते प्रॉफिटमध्ये राहू शकतात? चला याच विषयावर सविस्तर बोलूयात। तर मंडळी, राजा शिवाजी हा सिनेमा प्रदर्शन होण्यापूर्वीच प्रचंड चर्चेत होता। अनेकांच्या मते हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीला सैराटनंतर पुन्हा एकदा सुवर्णकाळ दाखवेल अशी अपेक्षा होतीच, पण ती अपेक्षा तशीच राहिली। सुरुवातीला सिनेमाला दमदार ओपनिंग मिळाली, पण ज्या वेगाने हा सिनेमा पुढे जाईल असं वाटलं होतं तसा वेग मात्र या सिनेमाला टिकवता आला नाही। आता यामागे अनेक कारणं असू शकतात। तुम्ही या सिनेमाचे अनेक रिव्ह्यू पाहिले असतील, पण माझ्या मते सर्वात मोठं या सिनेमाचं एकच कारण आहे, ते म्हणजे हा सिनेमा प्रेक्षकांना अपेक्षे इतका भावनिकरित्या जोडू शकला नाही। लोक थिएटरमध्ये फक्त भव्य दृश्य पाहायला जात नाहीत, त्यांना कथा मनाला भिडली पाहिजे, पात्रांशी नातं तयार झालं पाहिजे आणि काही प्रसंगांनी अंगावर शहारे आले पाहिजे। राजा शिवाजीमध्ये अशा अनेक संधी होत्या जिथे प्रेक्षकांना पूर्णपणे गुंतवून ठेवता आलं असतं, पण काही ठिकाणी तो प्रभाव निर्माण करण्यात हा सिनेमा कमी पडलाय। म्हणूनच सुरुवातीला मिळालेली जोरदार गती पुढे हा सिनेमा कायम ठेवू शकला नाही। आता सर्वात मोठा प्रश्न, हा सिनेमा फ्लॉप जाणार का? थिएटरमधील सध्याची परिस्थिती पाहता तसंच वाटतंय, पण याचा अर्थ असा नाही की रितेश देशमुख यांना थेट मोठं नुकसान होणार आहे। कारण थिएटरची कमाई ही फक्त एकमेव कमाई नसते। माझ्या अंदाजानुसार हा सिनेमा आरामात 70 कोटीपेक्षा जास्त थिएटर कलेक्शन करू शकतो। यानंतर OTT हक्कांमधून या सिनेमाला 30 ते 40 कोटी सहज मिळू शकतात। त्याशिवाय सॅटेलाईट हक्कांमधून वेगळी कमाई होणारच आहे। म्हणजे एकूणच पाहता या सिनेमाचं 100 कोटीचं बजेट रिकवर होण्याची शक्यता खूपच आहे। मात्र ज्याप्रमाणे या सिनेमाकडून मोठ्या प्रमाणावर प्रॉफिटची अपेक्षा होती, त्या बाबतीत अजूनही थोडी शंकाच आहे। म्हणूनच आर्थिकदृष्ट्या रितेश देशमुख यांना मोठं नुकसान होणार नसलं तरी पण त्यांनी आणि संपूर्ण महाराष्ट्राने या सिनेमाकडून जी प्रचंड अपेक्षा ठेवली होती, त्या अपेक्षेपर्यंत हा सिनेमा पोहोचू शकलाच नाही। बाकी तुम्हाला काय वाटतं? राजा शिवाजी हा सिनेमा खरंच अपेक्षाभंग ठरला का, की पुढच्या काही दिवसात हा सिनेमा जोरदार कमबॅक करेल?